नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जॉग्राफी बाय नितीन पांचाळ सर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण जगाचा भूगोल ही सिरीज सुरू केलेली आहे। या जगाच्या भूगोलामध्ये आपण जपानचा भूगोल आणि रशियाचा भूगोल आपण अभ्यासलेला आहे। त्याचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्याच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेल्या आहेत। तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण साऊथ ईस्ट एशिया म्हणजे आग्नेय आशियामध्ये असणारे जे काही देश आहेत, या एकंदरीत आग्नेय आशियामध्ये असणाऱ्या देशांमध्ये असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे तर त्याच्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। साऊथ ईस्ट एशिया किंवा आग्नेय आशियामध्ये असणारे जे काही प्रमुख देश आहेत, जसं या ठिकाणी या स्लाईडवरती तुम्हाला आग्नेय आशियाचा नकाशा दाखवलेला आहे। या आग्नेय आशियामध्ये असणारे जे काही प्रमुख देश आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी म्यानमारचं लोकेशन तुम्हाला दिसतं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी थायलंडचं लोकेशन आहे। थायलंडच्या साऊथ साईडला आल्यानंतर या ठिकाणी मलेशिया आहे। मलेशियानंतर इथं बेटाच्या स्वरूपामध्ये असणारा इंडोनेशिया देश आहे। त्यानंतर इथं या ठिकाणी फिलिपाईन्स देश आहे आणि या भागामध्ये व्हिएतनाम देशाचं लोकेशन येतं। त्याचबरोबर लाओस, कंबोडिया हे देश आपल्याला या आग्नेय आशियामध्ये पाहायला मिळतात। तर या आग्नेय आशियामध्ये असणारे जे काही देश आहेत तर त्या देशांची जॉग्राफी किंवा त्या देशांचा भूगोल या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अभ्यासणार आहोत। आग्नेय आशियामध्ये येणारे जे काही प्रमुख देश आहेत त्याच्यामध्ये म्यानमार देशाचा नकाशा तुम्हाला स्लाईडवरती दाखवलेला आहे। तर म्यानमार देशाची जी काही प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेमध्ये या नकाशामध्ये आपण पाहू शकतो की या म्यानमारमध्ये या ठिकाणी म्यानमारचा जो काही पश्चिमेकडला भाग आहे तर या ठिकाणी पतकाई बूम या टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात। या पतकाई बूम या ज्या टेकड्या आहेत तर भारत आणि म्यानमार यांच्या बॉर्डरवरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर या ठिकाणी चीन हिल्स, चीन टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात। भारत आणि म्यानमारचा जो काही सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणी, आणि या येणाऱ्या ज्या काही पर्वतरांगा आहेत या अशाच खाली आल्यानंतर या पर्वतरांगांना आराकनियोमा असं म्हटलं जातं। ओके, या ठिकाणी आराकनियोमा हे नाव दिलेलं आहे। हिमालय पर्वत जो आहे तो हिमालय पर्वत अरुणाचल प्रदेश नंतर तो उत्तर दक्षिणकडे डायव्हर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो, उत्तरेकडून दक्षिणेकडे, आणि तो बऱ्यापैकी म्यानमार आणि भारत यांच्या सीमावर्ती भागामधून तो दक्षिणेकडे गेलेला आहे। आणि दक्षिणेकडे आलेला हा जो काही पर्वताचा भाग आहे तर म्यानमारमध्ये यालाच आराकनियोमा असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर त्याच्या पुढे पेगुयोमा हा एक पर्वताचा भाग तुम्हाला दाखवलेला आहे। म्यानमारच्या पूर्वेकडे आल्यानंतर हा जो काही पूर्वेकडचा भाग आहे तर या ठिकाणी शान पठाराचं लोकेशन आहे। जसं आपल्या भारतामध्ये भारताच्या दक्षिणेकडे प्रमुख पठार म्हणून दख्खनचं पठार आपण ओळखतो, तर तशाच पद्धतीनं म्यानमारच्या पूर्वेकडे या ठिकाणी शान पठाराचं लोकेशन आहे। त्याच्यानंतर कुमाऊन रेंज आहे, वरच्या बाजूला ट्रायंगल रेंज आहे, या पर्वतरांगा आपल्याला म्यानमारमध्ये पाहायला मिळतात। म्यानमार देशाचा जर नकाशा आपण पाहिला तर तो एखाद्या पतंगासारखा आपल्याला पाहायला मिळतो। हा म्यानमार देशाचा नकाशा आहे आणि खालचा जो काही भाग आहे तो निमुळता होत जातो। ओके, जो थायलंड आणि म्यानमारच्या मध्ये असलेला हा निमुळता भाग आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर या ठिकाणी या भागामध्ये या नकाशामध्ये तुम्हाला नद्यांची लोकेशन दाखवलेली आहेत। ही सेंटरची जी मुख्य नदी दिसती आहे ती इरावदी नदी आहे आणि इरावदी नदीला येऊन मिळणारी जी उपनदी आहे चिंदविन नदी इथं नाव दिलेलं आहे। ओके, चिंदविन नदीचा जो काही उगम आहे भारत आणि म्यानमार यांच्या सीमावर्ती भागामध्ये असणारा जो काही पर्वताचा भाग आहे तर त्या पर्वतामधून ही चिंदविन नदी उगम पावते आणि इरावदी नदीला जाऊन मिळते। आणि त्याच्यानंतर आणखीन एक म्यानमारमधली प्रमुख नदी तुम्हाला दाखवलेली आहे साल्विन नदी। ओके, तर या ठिकाणी या साल्विन नदीचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही इरावदी नदी आणि त्याचबरोबर साल्विन नदी या ज्या दोन नद्या आहेत तर म्यानमारच्या दक्षिणेकडे या ठिकाणी गल्फ ऑफ मर्तबान म्हणजे मर्तबानचं जे आखात आहे तर या आखातामध्ये या दोन नद्या येऊन मिळतात। तर एकंदरीत म्यानमार देशाची ही प्राकृतिक रचना आपल्याला सांगता येईल। म्यानमारमध्ये असणारे जे काही प्राकृतिक विभाग आहेत त्यांना वेगवेगळी नावं आहेत। जसं आपल्या भारतामध्ये उत्तरेकडे हिमालय, दक्षिणेकडे दख्खनचं पठार आहे, तर तशा पद्धतीनं काही नावं या ठिकाणी या म्यानमारमधील प्राकृतिक विभागाला आहेत। उत्तरेकडला जो काही भाग आहे ज्याला काचीन म्हटलं जातं
त्याच्यानंतर पूर्वेकडला जो काही भाग आहे त्याला शान म्हटलं जातं. त्याच्यानंतर पश्चिमेकडला जो काही भाग आहे त्याला चीन म्हटलं जातं. त्यानंतर दक्षिणेकडला जो काही भाग आहे ज्याला कारेन्स म्हटलं जातं, हा जो म्यानमारचा निमुळता भाग आहे दक्षिणेकडला, तर त्याला कारेन्स म्हटलं जातं. आणि साऊथ ईस्ट भागाकडे असणारा जो काही भाग आहे याला राखीन म्हटलं जातं. ओके, हा जो काही नैऋत्येकडला भाग दिसतो आहे ज्याला राखीन या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर सेंटरचा जो काही भाग आहे त्याला कायाह म्हटलं जातं. आणि एकदम मध्य भागामध्ये म्यानमारच्या जो प्रदेश आहे ज्याला बामर म्हटलं जातं. तर हे म्यानमारमध्ये असणारे फिजिकल रिजन्स आहेत किंवा प्राकृतिक विभाग ज्याला वेगवेगळी नावं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर थायलंड देशाविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं याच्या आधी जे काही युरोपियन लोकं होती किंवा युरोपियन देश होते तर यांची अनेक देशावरती सत्ता असलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्याच पद्धतीनं म्यानमार आणि मलेशिया या देशावरती ब्रिटिशांची सत्ता होती, जे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडिया तर या देशावरती फ्रान्सची सत्ता होती. परंतु थायलंड असा देश आहे की या थायलंड देशावरती कोणत्याही युरोपियन लोकांची किंवा युरोपियन देशांची सत्ता असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. तर हे एक थायलंडचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी थायलंडचा नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे. सेम ॲज इट इज म्यानमारसारखाच थायलंडचा नकाशासुद्धा अगदी पतंगासारखा आपल्याला दिसतो. म्हणजे थायलंडचा जो खालचा भाग आहे तो अगदी निमुळता होत जातो. तर थायलंडचं फिजिकल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर थायलंडच्या पश्चिमेकडे ज्यावेळेस आपण येतो तर हा पश्चिमेकडचा भाग आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये या ठिकाणी दवाना रेंज आहे किंवा दवाना पर्वतरांग आहे. आणि जसं म्यानमारमध्ये आपण पाहिलं की म्यानमारच्या पूर्वेकडे शान पठार आहे, अगदी तसंच या थायलंडच्या पूर्वेकडे कोरट पठाराचं लोकेशन आहे. ओके, आणि खालचा जो काही भाग आहे थायलंडचा हा अगदी निमुळता होत जातो. ओके, ज्याच्यामध्ये काही भाग म्यानमारचा आहे आणि त्याच्यानंतर जो निमुळता होत गेलेला पुढे गेलेला जो काही भाग आहे ज्या ठिकाणी इस्थमस ऑफ क्रा म्हटलं जातं, हा जो काही निमुळता जमिनीचा भाग आहे ज्याला इस्थमस ऑफ क्रा म्हटलं जातं. इस्थमस ऑफ क्रा बऱ्याचदा चर्चेमध्ये सुद्धा राहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चर्चेमध्ये असण्यामागचं कारण काय, तर या ठिकाणी जी जलवाहतूक केली जाते ना, तर या ठिकाणाहून केली जाणारी जी जलवाहतूक आहे ती शक्यतो मलाक्का सामुद्रधुनीमधून केली जाते. इथं खाली साऊथ साईडला तुम्हाला मलेशिया देश दिसतो आहे. मलेशियाच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दरम्यान जो पाण्याचा चिंचोळा भाग आहे ज्याला मलाक्का सामुद्रधुनी म्हटलं जातं. तर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाते. तर तिथून जलवाहतूक करताना बऱ्याचदा म्हणजे समजा भारताला जर इकडं व्यापार करायचा असेल, चायनासोबत व्यापार करायचा असेल जलवाहतुकीने, तर मलाक्का सामुद्रधुनीमधून जावं लागतं. तर त्या ठिकाणचा ताण कमी करण्यासाठी किंवा डिस्टन्स कमी होण्यासाठी थायलंड देश जो आहे तर थायलंड देशाचं नियोजित इस्थमस ऑफ क्रा हा जो काही भाग आहे तर या ठिकाणी जसं सुएझचा कालवा आहे तर तसा या ठिकाणी एक कालवा किंवा कॅनॉल तयार करण्याचं नियोजन या थायलंड देशाचं खूप आधीपासून राहिलेलं आहे. कालवा की कॅनॉल असेल किंवा एखादा त्या ठिकाणी ब्रिज असेल किंवा जमीन मार्गाने त्या ठिकाणी वाहतूक करणं असेल तर असं काही नियोजित कार्यक्रम या थायलंडचा खूप वर्षापासून असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अनेक भौगोलिक अडथळे इथं येत आहेत. या जमिनीवरती उंच पर्वताचा भाग आहे तो कट करणं शक्य नाही. अशा अनेक अडचणीमुळे हा जो इस्थमस क्राच्या ठिकाणी असणारा जो काही प्रोजेक्ट आहे तर तो प्रोजेक्ट आणखीन पूर्ण होऊ शकलेला नाही आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी थायलंडच्या या नकाशामध्ये तुम्हाला नद्यांची लोकेशन दाखवलेली आहेत. थायलंडची लाईफलाईन म्हणून ज्या नदीला ओळखलं जातं तर त्या नदीचं नाव म्हणजे चाहो फ्राया रिव्हर आहे. चाहो फ्राया रिव्हर तुम्ही पाहू शकता की थायलंडच्या अगदी मधोमध ही नदी वाहते, ज्याला थायलंडची लाईफलाईन किंवा जीवनरेखा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या चाहो फ्राया नदीच्या अगदी मुखापाशी थायलंडचं जे कॅपिटल आहे किंवा थायलंडची जी राजधानी आहे बँकॉकचं लोकेशन या अगदी नदीच्या मुखाशी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तरी एकंदरीत थायलंडचे फिजिकल स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. म्यानमारमध्ये असणारं शान पठार आणि थायलंडमध्ये असणारं कोरट पठार.
तर या दोन पठाराची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. शान पठार जे आहे ते पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी बाजरीचं उत्पादन घेतलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त शान पठारावरती टिन, टंगस्टन, शिशी आणि सल्फर यासारखे खनिजं मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कोरट पठार जे आहे ते थायलंडमध्ये येतं, थायलंडच्या पूर्वेकडे येतं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिफ्टिंग कल्टिवेशन किंवा ज्याला आपण स्थलांतरित शेती म्हणतो, तर ही स्थलांतरित शेती या भागामध्ये केली जाते. त्याचबरोबर रबराची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते या कोरट पठारावरती आणि निकेल, शिसे आणि झिंक या खनिजांची साठे या कोरट पठारावरती आढळून येतात. म्हणजे म्यानमार आणि थायलंड दोन्ही देशाचा आकार जर पाहायला गेला तर सारखाच आहे आणि दोन्ही देशामध्ये पठारं आहेत आणि हे दोन्ही पठारं या देशांच्या पूर्वेकडल्या भागामध्ये आहेत. तर या पठाराची वैशिष्ट्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यानंतर फिलिपाईन्स देश, त्या देशाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. फिलिपाईन्स देश जो आहे तो पूर्णपणे बेटाच्या स्वरूपामध्ये आहे. जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की फिलिपाईन्स देशाचा हा नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे आणि तो असंख्य अशा बेटामध्ये तो डिवाईड झालेला आहे. ओके, तर फिलिपाईन्स देशाची वैशिष्ट्ये अशी आहेत की फिलिपाईन्स देशामध्ये जवळपास 7,500 बेटांचा समूह आहे आणि फिलिपाईन्स देशाची जी राजधानी आहे मनिला. ओके, जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की मनिलाचं जे काही लोकेशन आहे, म्हणजे या बेट समूहामध्ये असणारं जे सगळ्यात मोठं बेट आहे, तर त्या बेटामध्ये या मनिला राजधानीचं लोकेशन आहे आणि या बेटाचं नाव आहे लुझोन. म्हणजे फिलिपाईन्समधलं सगळ्यात मोठं बेट हे लुझोन आहे आणि त्या ठिकाणी या मनिला राजधानीचं लोकेशन येतं. मनिला राजधानीचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की जगामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या घनता जर कुठल्या शहरामध्ये असेल तर ते फिलिपाईन्सच्या मनिला शहरामध्ये आहे. म्हणजे दर चौरस किलोमीटरला या मनिला शहरामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक राहतात. म्हणजे हे एक मनिलाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या मनिलामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या घनता असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या व्यतिरिक्त मनिला शहराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एशिया विकास बँक आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट याचं मुख्यालय या मनिला शहरामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इंडोनेशिया देशाचा नकाशा तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. जसं फिलिपाईन्स हा देश पूर्णपणे बेटाच्या स्वरूपामध्ये आहे, तसंच इंडोनेशिया हा सुद्धा देश पूर्ण बेटाच्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं इंडोनेशियाच्या अगदी पश्चिमेकडे आल्यानंतर इथं सुमात्रा बेट आहे. सुमात्राच्या पूर्वेला आल्यानंतर इथं जावा बेट आहे. जावा बेटाच्या नंतर पूर्वेकडे आल्यानंतर आता इथं हा जो काही भाग आहे तर हा बोर्निओ बेटाचा भाग आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडे गेल्यानंतर अशी अनेक बेटं आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजे इंडोनेशिया हा जो देश आहे तर तो पूर्णपणे बेटाच्या स्वरूपामध्ये असणारा देश आपल्याला पाहायला मिळतो. इंडोनेशिया देशाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. इंडोनेशिया द्वीपसमूह हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे. म्हणजे जगामध्ये सर्वाधिक जास्त समूहाने असणारी बेटं जर कुठे असतील तर ती इंडोनेशियामध्ये जवळपास 13,500 बेटं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बेटं या इंडोनेशिया द्वीपसमूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जगातील 4थ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेला हा देश आहे. जावा बेट जे आहे ते जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं बेट आहे आणि संपूर्ण इंडोनेशियामध्ये जंगलाखालील जे क्षेत्र आहे ते 2/3 क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि इंडोनेशियामध्ये रबर आणि वृक्ष जी आहेत, ओके, म्हणजे पामची जी वृक्ष आहेत ज्याच्यापासून तेल तयार केलं जातं, तर रबर आणि हे पाम वृक्ष यांची लागवड इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि त्याच्यामुळे इंडोनेशियामध्ये बरीचशी वृक्षतोड किंवा जंगल साफ करण्यात आलेली आहे. पश्चिम जावा बेट जे आहे किंवा जावा बेट जे आहे, पश्चिमेकडला जो काही भाग आहे
तर या ज्वालामुखीच्या पर्वतावरती कॉफीचं पीक घेतलं जातं. त्याच्यानंतरचा जो देश दिलेला आहे तो मलेशिया आहे. मलेशिया देशाचं फिजिकल जॉग्राफी किंवा मलेशिया देशाचा नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे. आता मलेशिया देशाचा जो काही भाग आहे, आता मलेशिया देश जो तुम्हाला इथं नकाशामध्ये दिसतो आहे, एकतर थायलंडच्या दक्षिणेकडे, ओके, इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की थायलंडच्या दक्षिणेकडे इथं मलेशिया स्टार्ट होतो. आणि त्याच्यानंतर हा मलेशियाचा जो काही भाग आहे ना, अर्धा भाग तुम्हाला इकडं पूर्वेकडे दिसेल. म्हणजे हा पूर्वेकडला जो काही भाग आहे, तर या भागामध्ये म्हणजे बेटाच्या स्वरूपामध्ये असलेला, म्हणजे मलेशियाचा काही भाग इकडं मुख्य जमिनीला जोडलेला आहे आणि मलेशियाचा अर्धा भाग इकडं पूर्वेकडे या बेटावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणजे थायलंडच्या दक्षिणेला आणि इंडोनेशियाच्या उत्तरेला मलेशिया देशाचं लोकेशन आहे. मलेशिया देशाचं वैशिष्ट्य असं की पूर्व मैदानापेक्षा पश्चिमेकडील द्वीपकल्पीय भागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. आता पूर्व मैदान म्हणजे कोणतं, तर हे बेटावरती असणारा भाग, आणि पश्चिमेकडला भाग म्हणजे हा जिथं मलेशियामधली सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे. आणि मलेशियाचं जे कॅपिटल आहे, राजधानी आहे क्वालालंपूर, ते सुद्धा या मलेशियाच्या पश्चिमेकडल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि बहुतेक मलेशियामधली जी सगळी शहरं आहेत ती पश्चिमेकडेच आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मलेशियामध्ये कथील, तेलसाठे, नैसर्गिक वायू यांचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. आणि मलेशियामध्ये रबराची लागवड मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याचबरोबर मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याच्यानंतर आग्नेय आशियामधला प्रमुख जो देश आहे तो सिंगापूर आहे. सिंगापूर हा जो देश आहे तो बऱ्यापैकी बेटाच्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला देश पाहायला मिळेल. आणि या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे शहर राज्य म्हणून ओळखलं जातं. शहर राज्य म्हणजे देश. सिंगापूर तसं पाहायला गेलं तर देश आहे, परंतु सिंगापूर हे पूर्णपणे शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु एक जिल्हा असा आहे की ज्याचं क्षेत्रफळ खूप कमी आहे आणि ते पूर्ण शहर आहे, ते म्हणजे मुंबई शहर. ओके, मुंबई शहर जसं त्याला जिल्ह्याचा दर्जा पण आहे आणि ते शहर पण आहे, प्रॉपर शहर पण आहे. अगदी तसंच सिंगापूरच्या बाबतीतही आपल्याला सांगता येईल. सिंगापूर पाहायला गेलं तर ते शहर आहे, परंतु त्याला देश म्हणून ओळखलं जातं. तर हे सिंगापूरचं लोकेशन जर आपण पाहायला गेलं तर सिंगापूरचं लोकेशन हे मलेशियाच्या साऊथ साईडला आणि इंडोनेशियाच्या नॉर्थ साईडला, म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये असणारी जी मलाक्का सामुद्रधुनी आहे, तर या मलाक्का सामुद्रधुनीच्या जवळ या सिंगापूर देशाचं लोकेशन येतं. सिंगापूरमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता आपल्याला पाहायला मिळते. याला कॉल बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि 2 महासागरांना जोडणारा मलाक्का सामुद्रधुनीवरती हा स्थित आहे. जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की सिंगापूरच्या दक्षिणेकडे हा जो काही पाण्याचा भाग दिसतो आहे, तर हा पाण्याचा भाग म्हणजे मलाक्का सामुद्रधुनी आहे. आणि मलेशिया आणि सिंगापूर याच्यामध्ये हा जो पाण्याचा आणखीन एक चिंचोळा भाग तुम्हाला दिसतो आहे, तर हा चिंचोळा भाग जोहारे स्ट्रेट म्हणून ओळखलं जातं किंवा जोहारे सामुद्रधुनी म्हणून ओळखलं जातं. पण इथं मलाक्का स्ट्रेट तुम्हाला दिसते. ही मलाक्का स्ट्रेट हिंदी महासागर आणि इकडं पॅसिफिक महासागर या दोन्ही महासागराला जोडायचं काम या मलाक्का स्ट्रेटमधून केलं जातं. इथून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक चालते. तर या ठिकाणी सिंगापूरचं लोकेशन आहे. आणि सिंगापूरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी MNCs म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आहेत त्याचं मुख्यालय आपल्याला या सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. काही महत्त्वाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत आग्नेय आशियामधल्या देशांची. पहिले कर्कवृत्त आग्नेय आशियामध्ये केवळ फक्त म्यानमारमधून जातं. 23.5 उत्तर अक्षवृत्त जे आहे ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो, तर हे कर्कवृत्त फक्त या आग्नेय आशियामध्ये फक्त एका देशामधून जातं, ते म्हणजे म्यानमार देश. आग्नेय आशियात विषुववृत्ताच्या दक्षिणेस फक्त इंडोनेशिया आहे. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की आफ्रिका खंडातून विषुववृत्त जातं, त्याचबरोबर दक्षिण अमेरिकेमधून विषुववृत्त जातं आणि आशिया खंडामधून सुद्धा विषुववृत्त जातं. आता आशिया खंडामधून विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे खूप कमी भाग आहे आणि आशिया खंडामध्ये सर्वात दक्षिणेकडे असणारा जो काही देश आहे अगदी दक्षिणेकडला तो इंडोनेशिया आहे. आणि त्या इंडोनेशियामधून हे विषुववृत्त जातं, बाकी कुठल्याच देशामधून विषुववृत्त जात नाही.
इंडोनेशिया मुख्यत्वे दक्षिण गोलार्धामध्ये असलेला भाग आपल्याला पाहायला मिळतो. इंडोनेशिया एकूण देशाचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर त्याचा जास्तीत जास्त जो काही भाग आहे तर तो जास्तीत जास्त भाग हा विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि विषुववृत्त जे आहे ते सुमात्रा आणि बोर्निओ या 2 बेटामधून जातं, तर जावा बेटामधून विषुववृत्त जात नाही. त्याच्यानंतर आग्नेय आशियामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रमुख नद्या आहेत तर या प्रमुख नद्यांची नावं दिलेली आहेत. साल्विन नदी आहे, साल्विन नदीच्या नंतर इरावदी नदी आहे, इरावदी नदीच्या नंतर मेकॉंग नदी आहे, मेकॉंग नदीच्या नंतर चाहो फराया नदी आहे आणि त्याच्यानंतर रेड रिव्हर आहे. साल्विन नदीचं वैशिष्ट्य दिलेलं आहे. साल्विन नदी जी आहे तर या साल्विन नदीचा उगम लासाच्या उत्तरेस म्हणजे तिबेट भागामध्ये या नद्यांचा उगम होतो. आशियामधल्या जेवढ्या काही मेजर रिव्हर्स आहेत, जेवढ्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत तर या बऱ्यापैकी सगळ्या महत्त्वाच्या नद्यांचा जो काही उगम आहे तर तो तिबेटमध्ये होतो. इकडं पाकिस्तानकडे वाहत जाणारी जी प्रमुख नदी आहे सिंधू नदी, सिंधू सतलज या नद्यांचा उगम तिबेट प्रदेशामध्ये होतो. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेट प्रदेशामध्ये होतो. आपल्या इकडे गंगा नदीच्या उत्तरेकडल्या ज्या काही उपनद्या आहेत या बऱ्यापैकी नद्यांचा उगम तिबेटमध्ये होतो. त्याचबरोबर आग्नेय आशियामधल्या ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत, आता साल्विन नदी आहे, मेकॉंग नदी आहे, या नद्यांचा जो काही उगम आहे तो तिबेट प्रदेशामध्ये होतो. चायनामध्ये वाहणाऱ्या बऱ्याचशा ज्या नद्या आहेत ज्यामध्ये यांगत्से नदी तिबेटमध्ये या नदीचा उगम होतो. तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आशिया खंडामधल्या जेवढ्या काही लांब आणि प्रमुख नद्या आहेत या बहुतांश नद्यांचा जो काही उगम आहे तो तिबेट प्रदेशामध्ये होतो. याच्यामागचं कारण असं आहे की तिबेटचा जो काही भाग आहे आशिया खंडामध्ये तिबेटचा जो काही भाग आहे तो बऱ्यापैकी उंचवट्याचा भाग आहे आणि त्याच्यामुळेच त्याला त्या पठाराला जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जातं. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की जेवढ्या काही लांब नद्या आहेत, जेवढ्या मोठ्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांचा जो काही उगम आहे तो तिबेट पठारावरती होतो. साल्विन नदी जी आहे ती म्यानमारची सर्वात मोठी नदी आहे. मोट्टामाच्या आखातामध्ये म्हणजेच मर्तबांचं जे आखात आहे, जे आपण याच्या आधी पाहिलं की म्यानमारच्या दक्षिणेकडे मर्तबांचं आखात आहे त्या ठिकाणी ही नदी जाऊन मिळते. त्याच्यानंतर इरावदी नदी दिलेली आहे. इरावदी नदीचा जो काही उगम आहे तो म्यानमारमध्ये होतो. म्हणजे म्यानमार आणि भारत यांच्या सीमावर्तीचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी या नदीचा उगम होतो. 2 मुख्य प्रवाह या नदीचे आहेत, एक माली आणि दुसरा नमाई. या इरावदी नदीची जी प्रमुख उपनदी आहे ती चिंदविन नदी आहे. त्या चिंदविन नदीचं लोकेशन याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी चिंदविन नदी दाखवलेली आहे आणि या ठिकाणी इरावदी नदी दाखवलेली आहे. इरावदी नदीचे 2 मुख्य प्रवाह आहेत, एक माली आणि दुसरी नमाई. ओके, हे 2 प्रवाह तुम्हाला दिसत आहेत. पुढे ही इरावदी नदी आहे. चिंदविन नदी ज्या नदीचा उगम मणिपूर आपल्या भारतामध्ये पतकैबूम नावाचे टेकडे आहेत त्या ठिकाणी चिंदविन नदीचा उगम होतो. म्यानमारचं तांदळाचं कोठार म्हणून या इरावदी नदीला ओळखलं जातं. या नदीकाठावरती मंडाले हे प्रमुख शहर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि या नदी खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सागवानाची झाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. इरावदीच्या मुखाजवळ पेट्रोलियमचे साठे, टंगस्टन, लीड, चांदी, झिंक हे काही खनिजं या ठिकाणी आढळून येतात. त्याच्यानंतर आग्नेय आशियामधली सर्वात लांब नदी म्हणजे मेकॉंग नदी. ओके, इथं इमेजमध्ये तुम्हाला नकाशामध्ये मेकॉंग नदीचा प्रवास दाखवलेला आहे. तिबेटमध्ये उगम पावते आणि आग्नेय आशियामधल्या अनेक देशामधून या नदीचा प्रवास आहे आणि आग्नेय आशियामधली ही सर्वात लांब नदी देखील आहे. मेकॉंग नदीचा जो काही उगम आहे तो तिबेटमध्ये होतो. ओके, तिबेटमध्ये खिंगाई युनान प्रांत जे आहे त्या ठिकाणी या मेकॉंग नदीचा उगम होतो. म्यानमार आणि लाओस त्याचबरोबर थायलंड, म्यानमार आणि लाओस या दरम्यानची सीमा निश्चित करते. आता म्यानमारचं लोकेशन जर पाहायला गेलं तर इथं आहे आणि थायलंडचं इथं आहे. तर या दोघांच्या दरम्यानची सीमा मेकॉंग नदी निश्चित करते आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर थायलंडच्या उत्तरेला इथं लाओस देश आहे आणि खाली थायलंड आहे. तर लाओस आणि थायलंडमधली जी बॉर्डर आहे किंवा सीमा आहे आंतरराष्ट्रीय सीमा
तर ही मेकॉंग नदी निश्चित करते किंवा त्या सीमेवरून ही मेकॉंग नदी वाहते. कोचिन चीन म्हणून मेकॉंगचा त्रिभुज प्रदेश ओळखला जातो. आता मेकॉंगचा त्रिभुज प्रदेश कुठे असणार आहे, तर ही मेकॉंग नदी शेवटी व्हिएतनाममधून वाहत येऊन या ठिकाणी येऊन मिळते. तर इथं असणारा जो काही त्रिभुज प्रदेश आहे तर तो कोचिन चीन या नावाने ओळखला जातो. आग्नेय आशियातील सर्वात लांब नदी आहे ज्याची लांबी जास्त आहे. कंबोडियाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते, कंबोडिया देशाची. भात शेतीसाठी ही मेकॉंग नदी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतरची नदी दिलेली आहे चाहो फराया. ओके, चाहो फरायाची थायलंडची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. जलवाहतुकीसाठी ही नदी मोठ्या प्रमाणावर या नदीचा उपयोग केला जातो. तांदळाची लागवड आणि त्याच्या काठावरती सागवानाची झाडं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर रेड रिव्हर किंवा तिलाच हाँग नदी असं म्हटलं जातं. उगम युनान पठार चीनमध्ये या नदीचा उगम होतो. टोंकिनच्या आखातामध्ये जाऊन मिळते. ओके, इथं नदीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. चायनामध्ये या रेड नदीचा उगम होतो आणि हे रेड नदी अशीच इकडं पूर्वेकडे वाहत जाते. चायनामधून व्हिएतनाममध्ये ही नदी प्रवेश करते आणि व्हिएतनाममधून पुढे दक्षिण चीन समुद्रामध्ये इथं टोंकिनचा आखात आहे. तर या टोंकिनच्या आखातामध्ये ही नदी जाऊन मिळते. अनियमित पाणी आणि मोठ्या प्रमाणात गाळ हे नदीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. हेफॉंग होनाईच्या डेल्टावर आउटपोर्ट आहेत. ओके, हेफॉंग आणि होनाई ही शहरं जी आहेत या नदीच्या मुखावरती असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आग्नेय आशियामध्ये ज्या काही प्रमुख नद्या आहेत आणि त्या प्रमुख नद्यांच्या काठावरती असणारी काही महत्त्वाची शहरं किंवा ही शहरं त्या देशाच्या राजधान्या आहेत, त्याचं चार्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. मेकॉंग नदीच्या काठावरती लाओस जे आहे, म्हणजे लाओस देशाची जी राजधानी आहे विएंटियन, तर हे विएंटियन शहर किंवा लाओसची राजधानी मेकॉंग नदीच्या काठावरती आहे. कंबोडिया देशाची जी राजधानी आहे किंवा कंबोडिया देशामधलं जे शहर आहे फेनॉम पेन्हा, तर हे मेकॉंग नदीच्या काठावरती आहे. त्याचबरोबर व्हिएतनामचं कॅपिटल हनोई हे हाँग नदीच्या काठावरती आहे. थायलंडचं कॅपिटल बँकॉक हे चाहो फराया नदीच्या काठावरती आहे. यांगून हे जे यांगून आणि मंडाले हे म्यानमारमधील जी महत्त्वाची शहरं आहेत ते इरावदी नदीच्या काठावरती आहेत. त्यानंतर आग्नेय आशियामधलं जे काय हवामान आहे, आता यामध्ये जवळपास तसं पाहायला गेलं तर दक्षिणेकडला जो काही भाग आहे आशियाचा, या दक्षिणेकडल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सून प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. तर आग्नेय आशियाचा जो काही मुख्य भाग आहे, आता मुख्य भाग म्हणजे कोणचा, तर तो म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम हे जे देश आहेत ना ते आशिया खंडाच्या मुख्य जमिनीला लागून असलेले आहेत. तर या ठिकाणी मान्सून प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिण पश्चिम मान्सून, ज्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो. त्याचबरोबर या आग्नेय आशियामध्ये जिथं बेटाच्या स्वरूपामध्ये असणारे देश आहेत, तर या बेटाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या देशामध्ये जे हवामान आढळून येतं तर ते विषुववृत्तीय प्रकारचं हवामान. आता विषुववृत्तीय प्रकारचं हवामान आणि मान्सून प्रकारचं हवामान याच्यामध्ये फरक काय, तर मान्सून प्रकारचं जे काय हवामान आहे ना तर त्यामध्ये 4 महिन्यासाठी पाऊस पडतो, जसं आपल्या इकडं मान्सून प्रकारचं हवामान आहे. परंतु विषुववृत्तीय प्रकारचं जे हवामान आहे ना वर्षभर एकसारखं हवामान राहतं. जसं आपल्या इकडं 3 ऋतू प्रकर्षाने जाणवतात तसं ऋतू जाणवत नाहीत विषुववृत्तीय प्रकारच्या हवामानामध्ये. वर्षभर पाऊस पडतो, दमटपणा जास्त असतो. तर हे 2 प्रकारचे हवामान या भागामध्ये आढळून येतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी सायक्लॉन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. तर या ठिकाणी तुम्हाला 2 नकाशे दाखवलेले आहेत किंवा 2 इमेजेस तुम्ही इथं पाहू शकता. तर ही जी काही इमेज आहे एक समर सीझन आणि एक विंटर सीझन. आता आग्नेय आशिया या ठिकाणी येतो आहे. ओके, तर हे जे वारे दाखवलेले आहेत, ओके, तर हा समर सीझनमधला डायग्राम तुम्हाला दाखवलेला आहे किंवा समर सीझनमधला नकाशा दाखवलेला आहे, जिथं जमिनीवरती लो प्रेशर आहे आणि पाण्यामध्ये हाय प्रेशर आहे. हे जे वारे आहेत ते वारे समुद्राकडून जमिनीकडे जात आहेत आणि याच्या उलट विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये हे वारे रिटर्न वाहत आहेत. हिवाळ्यामध्ये जमिनीवरती जास्त दाबाचा प्रदेश असतो आणि इथून हे वारे रिटर्न व्हायला लागतात. तर हे म्हणजे ऋतूला अनुसरून वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणारा बदल, ज्याला आपण मान्सून प्रकारचं हवामान म्हणतो.
तर तोच भाग आग्नेय आशियामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. तर या ठिकाणी साऊथ वेस्ट विंड्स तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजेच नैऋत्य मान्सून वारे. तर हे नैऋत्य मान्सून वारे जे आहे ते नैऋत्य मान्सून वारे या भागामध्ये हे अशा प्रकारे नैऋत्यकडून ईशान्येकडे जाताना तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि त्याच्या उलट म्हणजे ईशान्य मोसमी वारे दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी होतं काय की आग्नेय आशियामध्ये उत्तरेकडले जे काही देश आहेत, म्यानमार, लाओस, व्हिएतनामचा उत्तरेकडला भाग, तर या ठिकाणी इथं हिवाळ्यामध्ये पाऊस पडणार नाही. परंतु हे जो दक्षिणेकडला भाग येतो, या दक्षिणेकडल्या भागामध्ये हिवाळ्यामध्ये जे इकडं ईशान्य मोसमी वारे येणार आहेत, तर ते इथं दक्षिण समुद्रावरून येतात, दक्षिण चीन समुद्रावरून. मग हिवाळ्यामध्ये इथून वारे वाहतात, ते पाऊस देतात, आणि उन्हाळ्यामधले सुद्धा वारे पाऊस देतात. म्हणजे जवळपास आग्नेय आशियामधले दक्षिणेकडले जे देश आहेत किंवा बेटाच्या स्वरूपामध्ये असणारे जे देश आहेत, तर या ठिकाणी जवळपास वर्षभर पाऊस पडतो. आणि पावसाची राहिली साहिली कसर जे आवर्त निर्माण होतात किंवा जे सायक्लॉन निर्माण होतात, तर हे सायक्लॉन भरून काढतं. उन्हाळ्याच्या शेवटी इथं मोठ्या प्रमाणावर सायक्लॉन तयार होतात. सायक्लॉनचा सगळ्यात जास्त फटका फिलिपाईन्स, व्हिएतनाम, इंडोनेशियासारख्या देशांना बसतो. फिलिपाईन्स, व्हिएतनाममध्ये हे सायक्लॉन किंवा चक्रीवादळं वारंवार येतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर डिझास्टर या देशामध्ये निर्माण होतं. आणि डिझास्टर आपत्ती निर्माण झाल्यामुळे या देशाला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर या आपत्ती व्यवस्थापनावरती खर्च करावा लागतो. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये फिलिपाईन्ससारखा देश, व्हिएतनामसारखा देश या ठिकाणी दारिद्र्य किंवा खराब पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. फिलिपाईन्स हा जो देश आहे ना, तो असा देश आहे जो जगातील सर्वाधिक आपत्ती जोखीम असलेला देश आहे. म्हणजे फिलिपाईन्स हा जो देश आहे ना, तो आपत्तीसाठी मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. आता आपत्तीसाठी म्हणजे का, जसं आपण ह्याच्या अगोदर जापान देशाविषयी माहिती आपण पाहिली होती. जापानमध्ये सातत्यानं आपत्ती येतात, तसंच फिलिपाईन्समध्ये सुद्धा सातत्यानं आपत्ती येतात. फिलिपाईन्समध्ये भूकंप येतो, फिलिपाईन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होतो, फिलिपाईन्समध्ये सुनामी येतात आणि फिलिपाईन्समध्ये हे सातत्यानं चक्रीवादळे येतात. आता फिलिपाईन्समध्ये भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर फिलिपाईन्स देशाचं लोकेशन कन्व्हर्जन बाउंड्रीवरती आहे आणि फिलिपाईन्सच्या दोन्ही बाजूला ओशियन प्लेट आहेत. त्याच्यामुळे इथं भूकंप तर होणारच आहेत, ज्वालामुखीचा उद्रेक पण होईल. फिलिपाईन्स बेट हे ज्वालामुखीय बेट आहे आणि त्याचबरोबर सुनामी येण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. आणि त्याचबरोबर चक्रीवादळसुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात. त्याच्यामुळे फिलिपाईन्स हा जगामधला असा देश आहे की जो आपत्तीसाठी ओळखला जातो. सातत्यानं कोणती ना कोणती आपत्ती इथं येत राहते. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इन साऊथ ईस्ट एशिया दिलेलं आहे. आग्नेय आशियामधील काही शेतीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ब्रुनेई आणि सिंगापूर वगळता इतर देशात उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत हा शेती आहे, ज्या ठिकाणी भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या ठिकाणचं मुख्य निर्यातक पीक जे आहे ना, ते म्हणजे कोको, कॉफी आणि मसाले. आता कोको आणि कॉफी यांच्यासाठी लागणारं जे हवामान आहे ना, पाऊस मोठ्या प्रमाणावर लागतो, पाऊस जास्त लागतो, दमट हवामान लागतं. तर या प्रकारची परिस्थिती इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रबर आणि पाम ऑइल म्हणजे पामची वृक्ष जे तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसत आहेत ते पामची वृक्ष आहेत. ओके, हे पामची वृक्ष तुम्हाला दिसत आहेत आणि याच पामपासून तेल तयार केलं जातं, ज्याला आपण पामोलिन तेल म्हणतो. ओके, तर जगामध्ये सर्वाधिक जास्त पाम ऑइलचं प्रोडक्शन इंडोनेशियामध्ये होतं, कारण पाम वृक्षासाठी लागणारं जे हवामान आहे ते विषुवृत्तीय प्रकारचं हवामान लागतं आणि या इंडोनेशियामध्ये विषुवृत्तीय प्रकारचं हवामान आहे. वर्षभर पाऊस लागतो. त्याच्यामुळे या इंडोनेशियामध्ये पाम वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्याच्या व्यतिरिक्त मलेशिया म्हणजे इंडोनेशियाच्या व्यतिरिक्त मलेशिया, थायलंड या ठिकाणी रबर आणि पाम महत्त्वाची वृक्ष आहेत किंवा महत्त्वाची लागवड या ठिकाणी केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त फिलिपाईन्समध्ये नारळ आणि ऊस हे महत्त्वाचं पीक आहे. कोको जे आहे, आता कोको पिकाचं किंवा कोकोच्या वृक्षाचं वैशिष्ट्य असं की कोकोचं वृक्षसुद्धा विषुवृत्तीय प्रकारच्या हवामानामध्ये चांगल्या प्रकारे येतं, जे विषुवृत्तीय पीक म्हणून ओळखलं जातं.
जे तुम्हाला इमेजमध्ये दिसतं आहे ते कोकोचं वृक्ष आहे आणि हे कोकोची फळं आहेत. या कोकोपासून कॅडबरी चॉकलेट तयार केले जातात मोठ्या प्रमाणावर. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कोकोची लागवड केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समध्ये देखील कोकोची लागवड केली जाते. त्याच्यानंतर ऑपियम पॉपी दिलेले, जे इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑपियम पॉपीचं पीक तुम्हाला तिथं दिसतं आहे. म्यानमार आणि थायलंडच्या काही भागात ऑपियम पॉपी म्हणजे अफूची लागवड केली जाते. अफूची जी लागवड आहे त्याचा उद्देश म्हणजे मेडिसिन तयार करणं, औषधी उद्देशाने हे ऑपियम पॉपीची लागवड या भागामध्ये केली जाते. स्टेटस ऑफ ॲग्रिकल्चर इन साऊथ ईस्ट एशिया, आग्नेय आशियामधील शेतीची वैशिष्ट्ये किंवा त्याचं स्टेटस काय त्या संदर्भाची काही विधानं दिलेली आहेत. मलेशिया आणि थायलंडमधील कृषी प्रगती आहे, परंतु कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाममध्ये शेतीचा फार काही विकास झालेला नाही. पिकांचं कमी उत्पादन होतं. त्याच्यामागचं कारण एकतर अंतर्गत कलह, म्हणजे हे जे देश आहेत, कंबोडिया जो देश आहे जो राजकीयदृष्ट्या स्थिर नाही आहे आणि अंतर्गत कलहामुळे या कंबोडियामध्ये पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होतं, ज्याच्यामुळे उपासमारी आणि कुपोषणसारख्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर आग्नेय आशियामध्ये असणारी जी काही प्रमुख खनिजं आहे ती प्रमुख खनिजाच्या संदर्भात आपण माहिती पाहतो आहे, ज्यामध्ये क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे आणि टीन आहे. क्रूड ऑइल रिझर्व ऑफ म्यानमार दिलेलं आहे, म्हणजे हे जे खनिज तेल आहे म्यानमारमध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्याचे साठे आहेत त्यांची लोकेशन दिलेली आहेत. आग्नेय आशियातील प्रमुख गॅस उत्पादक आहे म्यानमार. तेलाचे जे साठे आहेत म्यानमारमध्ये सालिन बेसिन, मिनबू आणि यादाना या ठिकाणी तेलाचे साठे आहेत. नॅचरल गॅसचे जे साठे आहेत यादाना आणि यतागन या क्षेत्रामध्ये ते गॅसचे साठे आढळून येतात. राखीन खोऱ्यामध्ये नैसर्गिक वायू प्रकल्प आहे जो चीनमध्ये त्याची निर्यात होते. म्यानमार आणि चायनामध्ये पाईपलाईनसुद्धा आहे ज्याच्या माध्यमातून खनिज तेलाची वाहतूक केली जाते. 2009मध्ये बर्मा आणि चीनने खनिज तेल व नैसर्गिक वायू यासाठी पाईपलाईन तयार करण्याचा निर्णय घेतला होता. बर्माच्या क्युफू बंदरातून चीनमधील क्युमिंगपर्यंत ही पाईपलाईन असलेली आपल्याला पाहायला मिळते. क्रूड ऑइल रिझर्व इन इंडोनेशियामधील खनिज तेलाचे साठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत तर सुमात्रामध्ये दुरी आणि मिनासमध्ये खनिज तेलाचे साठे आहेत. पूर्व जावा खोऱ्यामध्ये बॅन्यू, उरीप आणि जंबरन आणि सेंटाना या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आढळून येतात. कुटेई बेसिन, वेस्टर्न पापुआ. त्यानंतर नैसर्गिक वायू इंडोनेशियामध्ये असणारे साठे, नैसर्गिक वायूची निर्यात करणाऱ्यापैकी एक महत्त्वाचा देश. महाकाम किनारपट्टी, बिंटोनी उपसागर आणि मध्य सुलावेसी प्रदेश, आबादी प्रदेश आणि आराफुरा समुद्र या ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे आहेत. क्रूड ऑइल रिझर्व ऑफ मलेशिया दिलेले, मले बेसिनमध्ये या खनिज तेलाचे साठे आहेत. पेनू बेसिन, बर्टम ऑइल फील्ड. त्यानंतर सबा बेसिन, केकेह आणि काकाप तेलाचं क्षेत्र आहे. नॅचरल गॅस रिझर्व इन मलेशिया, लुसोनिया, सारावाक बेसिन या ठिकाणी नैसर्गिक वायूचे साठे आढळून येतात. कबाबंगन, सबा बेसिन. पेट्रोल रिझर्व ऑफ व्हिएतनाममध्ये खनिज तेल जे आहे किंवा पेट्रोलियमचे साठे त्याची लोकेशन तुम्हाला दाखवलेली आहे. सॉंगहॉंग बेसिन आहे, फुकाहान बेसिन आहे, नामकॉन्सॉंग बेसिन आहे आणि मलयातॉचू बेसिन आहे. तर हे जे आहे दक्षिण चीन समुद्र या भागामध्ये खनिज तेलाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. आशिया खंडातील तिसरा सर्वात मोठा क्रूड तेलाचा साठा क्यूलाँग बेसिन, त्यानंतर नामकॉन्सोन, फुकाहान बेसिन जे आता आपण लोकेशन पाहिले. तर फुकाहान बेसिनमध्ये आपल्या भारतामधली जी ONGC विदेशज कंपनी आहे जी भारत सरकार चालवतं किंवा भारत सरकार जे आहे या ONGC कंपनीच्या माध्यमातून खनिज तेलाचा शोध घेणं, उत्खनन करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं ह्या ONGCच्या माध्यमातून चालतं. इंडस्ट्रीच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन साऊथ ईस्ट एशिया दिलेले. थायलंड, म्यानमार आणि फिलिपाईन्समध्ये वस्त्र उद्योग चालतात. थायलंड आणि इंडोनेशियामध्ये रासायनिक उद्योग चालतात. तर एकंदरीत ही संपूर्ण जी माहिती होती ती आग्नेय आशियातील देशांची भौगोलिक माहिती होती. तर असेच आपण जगाच्या भूगोलाच्या संदर्भात आणखीन व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत तर त्यांना आपले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.